तर तुम्हाला आपल्या विदर्भातली अशी यात्रा माहित आहे का की त्या यात्रेत दर्शनाला जाण्यासाठी तुम्हाला नदी पार करून असं जावं लागते आणि नदी पार करून वापस यावं लागते. तर चला मग तुम्हाला दाखवतो. तर काय म्हणता मग पोट्टी हो कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. पहिले तर तुम्ही मला चांगल्यानं प्रेमानं सांगून द्या आपला आवाज ब्लॉग मध्ये कसा येऊ राहिला तर, कारण की आपण नवीन माईक घेतलेला आहे. तर आजचा विषय काही असा होता की आपल्याला जायचं होतं आपल्या गावाले. मग काय सकाळी सकाळी अभिच्या रूमवर आलो, त्याला घेतलं आणि सगळ्यात पहिले आलो नाश्ता करायला. उद्या म्हटलं तेलकट नाश्ता तर रोजच करतो, आज थोडासा हेल्दी नाश्ता करून घेऊ. म्हणूनच सातो चौकातून इडली डोशाला मस्तपैकी नाश्ता करून घेतला आणि इथची जी टेस्ट होती की नाही एकच नंबर होती. नाश्ता झाल्यावर चहा पिल्याशिवाय की आपल्याला गमत नाही. बाजूच्या दुकानातून जरासा चहा घेतला आणि 120-300 स्पीडनं निघालो गावाला जायला आणि थोड्याच वेळानं गावाला येऊन पोहोचलो. गावाला आल्या सगळ्यात पहिले तर तुमचा भाऊ झाला तयार. आणि मी काय म्हणतो सगळ्यात पहिले तर तुम्ही प्रेमानं कमेंट करून मला सांगा तुमचा भाऊ कसा दिसू राहिला. तर तेवढं तुम्ही फॉलो नशीन केलं तर तेवढं फॉलोचं बटनही दाबून टाकजा. मग तयार झाल्या सगळ्यात पहिले तर आपली गाडी काढली आणि आपल्या 3-4 आतंकवादी मित्रले घेऊन आम्ही निघालो रुन्मचांच्या यात्रेत जायला. जाता जाता सगळ्यात पहिले येऊन पोहोचलो आपल्या दर्यापुरात आणि दर्यापूरमध्ये आपले लय प्रेमाचे माणसं आहेत हे मला माहित आहे. आपला हा ब्लॉग दर्यापूर मधून कोण कोण पाहत आहे हे मला एक वेळा नक्की कमेंट करून सांगा. मग दर्यापूरहून निघालो तर डायरेक्ट रुन्मचांला येऊनच पोहोचलो आणि पोहोचल्या सगळ्यात पहिले तर तुमच्या भावानं बांधलं तोंडाले आणि तसंच तोंडाले बांधून गेलो आपण दर्शन करायला. मस्तपैकी मंदिरात जाऊन शांततेत दर्शन घेतलं. त्यानंतर दर्शन घेऊन बाहेर आलो. आपल्या प्रेमाचे माणसं तर आपल्या प्रेमाचे माणसंच आहेत. मी तोंडाले कितीही बांधलेलं असलं तरी मला ओळखतात. आपला असा विषय आहे की आपण किती पण घाईमध्ये असलो तरी आपल्या प्रेमाच्या माणसाला की नाराज करत नाही. जेवढे आपल्या प्रेमाच्या माणसं भेटले सगळे सगळं फोटो व्हिडिओ काढणं झाले. त्यानंतर आपल्याला इथं जायचं होतं दुसऱ्या मंदिरात आणि जे दुसरं मंदिर होतं की नाही ते होतं नजिया तिकडून. मग इथं तिकडल्या साईडला जाण्यासाठी सगळ्यात पहिले तर तुमच्या भावानं बूट काढून घेतला आणि मग तोच बूट हातात घेऊन निघालो आम्ही त्या साईडनं जायला. पण आपले पोट्टे एवढे काही कुची नाहीत. आता तुम्हीच पाहा नदी पार करता करता दिला ना पोट्टीनं गण्याला पाण्यात लोटून. मग इथं गण्या पाण्यात पडला की नाही आपल्याला कोण कोण भेटलं आणि आम्ही कोणाच्या भांडारात फुकटचं जेवलो सगळं तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. पण तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाला फॉलो करून टाकजा.